राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2025-26 सक्षमतेचा या नवोपक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आता आपण पाहणार आहोत कृती क्रमांक 4। आपण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला बघतो की पर्यावरणाबद्दल विज्ञान विषय असो किंवा इतर काही विषय असो यामधून चर्चा केली जाते, परंतु नक्कीच विद्यार्थ्यांना पर्यावरणाची अभिरुची वाढावी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे प्रकल्प व्यवस्थापन असो किंवा पर्यावरणीय सक्षमता आपण ज्याला म्हणू किंवा तांत्रिक सक्षमता म्हणू, ह्या डेव्हलप होण्यासाठी आपण ह्या कृतीचा अवलंब या संपूर्ण नवोपक्रमामध्ये करण्यात आला। नवोपक्रमामधील ही कृती क्रमांक 4 आहे। यामध्ये कृतीचे नाव आहे झाडाची माहिती आणि QR कोडची निर्मिती। जिल्हा परिषद प्रशाला शिवराई, तालुका वैजापूर या शाळेमध्ये सुदैवाने 150 ते 200 झाडं आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये आहेत। ह्याच संधीचा फायदा घेण्याचं आम्ही ठरवलं। या उपक्रमामध्ये सर्वप्रथम आम्ही दर्शनी भागातील 38 झाडांची निवड केली। उपक्रम असा ठरला की इयत्ता 7वीचा जो गट होता, तर 7वीच्या गटातील विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम संपूर्ण झाडांची यादी केली। वर्गामधील सर्व विद्यार्थ्यांना एक एक झाड कशा पद्धतीने येईल या पद्धतीने झाडांची संख्या ठरवली। त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक झाडाची यादी तयार केली। दर्शनी भागामधील तब्बल 38 ते 40 झाडांची यादी विद्यार्थ्यांनी केली। यामध्ये असे आढळून आले की झाडांचे प्रकार हे 15 होते, मात्र संख्या ही 38 होती। त्यानुसार 15 झाडांची माहिती जमा करण्याचे ठरले। माहिती जमा करत असताना विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव, त्याचप्रमाणे ते झाडाचं त्यांना माहिती असलेलं सर्व विवेचन त्यांनी एका कागदावर उतरवलं। त्याला पूर्णत्व देण्याचं काम हे माझं होतं। मी एक विज्ञान शिक्षक म्हणून त्या विद्यार्थ्यांना झाडांचं वैज्ञानिक नाव कसं असतं, जेणेकरून त्यांना त्या गोष्टी समजतील, त्याचप्रमाणे त्याचे उपयोग काय, कार्य काय, तशा प्रकारचा एक पाठ त्यांना विज्ञानच्या पुस्तकामध्ये इयत्ता 7वीमध्ये देखील आहे की झाडांचे वैज्ञानिक नाव कशा पद्धतीने ठरवले जाते, ते कशा पद्धतीने कार्य केले जाते। हे ठरल्यानंतर मुलांनी ती माहिती जमा केली। त्याला पूर्णत्व देण्याचं काम माझ्याकडे होतं। मी ते पूर्णत्वास नेलं आणि त्यानंतर वर्गातीलच विद्यार्थ्यांचं हस्ताक्षरासाठी ऑडिशन घेण्यात आलं। त्यामध्ये 7 ते 8 विद्यार्थ्यांची निवड आपण उत्कृष्ट हस्ताक्षर म्हणून केली। त्यांच्याच अक्षरामध्ये एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये आपण त्या विद्यार्थ्यांकडून ती सर्व माहिती लिहून घेतली। ती माहिती लिहून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता विचारलं की सर आपल्याला नेमकं पुढं करायचं काय, तर पुढचा प्रकार होता तो म्हणजे QR कोड निर्मितीचा। QR कोड विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी दुकानावर गेल्यावर किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांना QR कोड दिसत होता, परंतु त्यांना एकच माहिती होतं की तिथं जायचं आणि त्याच्यावर पैसे मारायचे। पैशा व्यतिरिक्त QR कोडचा वापर काही होऊ शकतो का किंवा काय याची त्यांना पुसटशी कल्पना नव्हती। नेमकं हे QR कोड कशा पद्धतीने कार्य करतं याची त्यांना बिलकुलही कल्पना नव्हती। तर सर्वप्रथम त्यांचं एक वर्कशॉप घेण्यात आलं, ज्यामध्ये त्यांना समजून सांगण्यात आलं की नेमकं QR कोड म्हणजे काय। तर QR कोड ही एक क्विक रिस्पॉन्स हा त्याचा फुल फॉर्म आहे आणि QR कोड ही एक सांकेतिक भाषा आहे। हे जेव्हा त्यांना समजलं त्यावेळी मात्र त्यांना असं जाणवलं की हा QR कोड कशासाठीही निर्मित केला जाऊ शकतो। मग त्यांनी पैशाच्या व्यवहाराव्यतिरिक्त अजून कोणत्या ठिकाणी QR कोड आहेत याचा शोध सुरू केला। त्यांना असं आढळून आलं की त्यांच्या पुस्तकामध्ये देखील QR कोड आहे, काही घरातल्या प्रोडक्ट्सवर देखील QR कोड आहेत। तर ह्या सगळ्यांचा त्यांनी अभ्यास केला आणि मग त्यांना मी शिकवलं की QR कोड निर्माण कसे केले जातात। काही सोप्या वेबसाईट्सच्या माध्यमातून त्यांना QR कोडची निर्मिती कशी केली जाते याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। त्यांनी देखील काही QR कोडची निर्मिती मला करून दाखवली। ह्या वेबसाईट्स पूर्णपणे पेड असल्याने आपल्याला याच्यामध्ये काही अडथळे येणे साहजिक होते। मग आता शोध सुरू झाला की हे QR कोड कशा पद्धतीने फ्री करता येतील। तर आमच्याच परिचयाचे एक प्राध्यापक आहेत अमरीश गायकवाड, जे की चांदवडच्या इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत। त्यांची मदत घेण्याचं मी ठरवलं। ते कम्प्युटर या
क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे अध्यापन कार्य करतात, तर त्यांची मदत घेण्यात आली आणि त्यांच्याकडून QR कोडची फ्रीमध्ये निर्मिती करून घेण्यात आली. QR कोड आता तयार झाले, परंतु आता QR कोडला प्रत्यक्ष झाडावर लावण्याचं काम आम्हाला हाती घ्यायचं होतं. कारण की आपलं ही कृतीच अशी आहे की ज्यामध्ये आपण ही जी सर्व माहिती आहे ही QR कोडमध्ये बंदिस्त करणार होतो आणि ते QR कोड आपण झाडांवर लावणार होतो. QR कोडची निर्मिती झाली. तसेच शाळेमध्ये असलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी श्री रामकृष्ण चव्हाण यांची मदत घेतली आणि त्यानुसार ह्या उपक्रमामध्ये आम्ही QR कोडची निर्मिती हे PVC कार्डवर करण्याचे ठरवले. सध्याचे जसे आपण आधार कार्ड बघतो, पॅन कार्ड बघतो, ते प्लास्टिक कार्डवर करण्याचं ठरलं, जेणेकरून हे कार्ड किंवा हे QR कोड जास्तीत जास्त काळ झाडांवर टिकून राहतील. QR कोडची निर्मिती झाली. प्रिंटिंगचा जो खर्च होता तो प्रति कार्ड 20 रुपये इतका येणार होता. तर यासाठी आपण जो निधी आहे तो सुद्धा उपलब्ध केला आणि त्यानुसार 38 झाडांचे 38 PVC कार्ड आपण तयार केले. त्यानुसार त्या कार्डची फिटिंग प्रत्येक झाडावर करण्यात आली. आता प्रत्येक विद्यार्थी बघू लागला की नेमकं हे काय सुरू आहे, कारण की हे गुप्त आणि फक्त इयत्ता 7वी मध्ये होतं आणि 15 ऑगस्टच्या पूर्वी आम्ही हे सर्व QR कोड्स प्रत्येक झाडाला लावले. 15 ऑगस्ट 2025च्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते या QR कोड प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सर्वच पालकांनी तसेच उपस्थित सर्व नागरिकांनी QR कोड स्कॅन करून बघितला. एक कुतूहल म्हणून प्रत्येकाने QR कोड स्कॅन केला. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ती संपूर्ण माहिती वाचावयास मिळाली. एक प्रकारे या माहितीचं जतन प्रत्येक झाडावर करण्यात आलं. येणारा जाणारा नवीन पालक असो किंवा अधिकारी वर्ग असो, नवीन शिक्षक असो, हे येता जाता आपल्या मुलांना हे QR कोड्स दाखवत होते. पुढील काळामध्ये आमचं एक विजन आहे की शाळेतील प्रत्येक झाडावर हे QR कोड लावायचे आणि यामुळे एक प्रकारे पर्यावरणाची माहिती म्हणजेच झाडांची माहिती ही सर्वांपर्यंत पोहोचेल. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्येक झाड हे वाटून दिल्यामुळे त्या कार्ड्सची निगा देखील राखली गेली. पुढील काळामध्ये झाडाची वाढ होत होती, तर त्याप्रमाणे ते कार्ड्स देखील फिट होत चालले होते. त्याची देखील काळजी विद्यार्थ्यांनी घेतली आणि आपलं कार्ड सुरक्षित आहे का ही भावना देखील निर्माण झाली. या कार्डवर विद्यार्थ्यांची नावं सुद्धा आपण टाकली. त्यामुळे विद्यार्थ्याला एक अभिमान वाटू लागला का हे काम माझं आहे, हे झाड माझं आहे. प्रत्येकाला एक एक झाड वाटून दिल्यामुळे QR कोडची निगा देखील राखली जाऊ लागली. या उपक्रमाच्या अंती असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना पर्यावरण बाबत एक जागरूकता मिळाली. झाडांची माहिती जमा करत असताना बऱ्याच झाडांची नावे देखील, काही झाडे इंग्रजी नावे होती ती देखील त्यांच्या लक्षात आली. त्याचप्रमाणे झाडांचे उपयोग, कार्य हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. लिखाण करत असताना त्यांचं अक्षर देखील यामध्ये सुधारलं. त्याचप्रमाणे एक वेगळ्या पद्धतीने विद्यार्थी गुंतली आणि हे आम्ही केलेलं आहे अशा प्रकारे त्या अभिमानाने सर्व इतर विद्यार्थ्यांना सांगू लागली. त्याचप्रमाणे QR कोड निर्मितीचा आनंद देखील त्यांना मिळाला आणि QR कोड हे काही खूप वेगळं नसून ही एक सांकेतिक भाषा आहे याचा देखील त्यांना पुरेपूर अभ्यास झाला. या माध्यमातून आपण 2 सक्षमता हाती घेतल्या होत्या, ती म्हणजे पर्यावरणाची निगा राखण्याची सक्षमता, त्याचप्रमाणे तांत्रिक सक्षमता की जेणेकरून विद्यार्थ्यांना समजू लागलं की स्कॅन करणे आणि QR कोड तयार करणे या दोन्ही गोष्टी आता विद्यार्थ्यांना जमू लागल्या. आपल्याला ही कृती कशी वाटली हे अवश्य आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याचप्रमाणे अभिप्रायाच्या लिंकला देखील क्लिक करून संपूर्ण अभिप्राय अवश्य भरा. तसेच आमच्या इतरही कृती आपण ह्या सक्षमतेच्या नवोपक्रमासंदर्भातील बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.